केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता सहकुटुंब जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला. यांना कोथरूडमध्ये आपण आता मतदान केलंय. नेमकं काय वाटतंय हे सगळं चित्र पाहून? खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. मला असं वाटतं म्हणून पुन्हा एकदा मला हा विश्वास आहे की निश्चितपणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल. कारण लोक ते दिसतंय, लोक बोलत आहेत की मागच्या 2.5 वर्ष खूप चांगलं काम झालं. मोदीजींच्या सरकारने गेली 10 वर्ष या राज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि सगळं पाहता शेवटी नागरिकांनी हेच ठरवलंय. ते जे काही आता बोलतायत की दिसतं की पुन्हा एकदा नक्की मोदीजींवरती विश्वास आहे, या राज्यातल्या महायुतीच्या सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास नक्की आहे. त्यामुळे पद्धतीने या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले. काल विनोद तावडेंवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप केला. हे सगळं पाहून अण्णा नेमकं काय चित्र? निवडणूक आहे, एक दिवस शिल्लक होता. राजकारण तिथली निवडणूक केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आता सहकुटुंब जे आहे ते मतदानाचा हक्क बजावला. यांना कोथरूडमध्ये आपण आता मतदान केलंय. नेमकं काय वाटतंय हे सगळं चित्र पाहून? खूप नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. सकाळपासून रांगा लागलेल्या आहेत. मला असं वाटतं म्हणून पुन्हा एकदा मला हा विश्वास आहे की निश्चितपणे राज्यामध्ये महायुतीचं सरकार पुन्हा येईल. कारण लोक ते दिसतंय, लोक बोलत आहेत की मागच्या 2.5 वर्ष खूप चांगलं काम झालं. मोदीजींच्या सरकारने गेली 10 वर्ष या राज्यासाठी खूप मोठं योगदान दिलं आणि सगळं पाहता शेवटी नागरिकांनी हेच ठरवलंय. ते जे काही आता बोलतायत की दिसतं की पुन्हा एकदा नक्की मोदीजींवरती विश्वास आहे, या राज्यातल्या महायुतीच्या सरकारवरती पुन्हा एकदा विश्वास नक्की आहे. त्यामुळे पद्धतीने या निवडणुकीच्या काळामध्ये आरोप झाले, प्रत्यारोप झाले. काल विनोद तावडेंवरती मोठ्या प्रमाणामध्ये पैसे वाटपाचा आरोप केला. हे सगळं पाहून अण्णा नेमकं काय चित्र? निवडणूक आहे, एक दिवस शिल्लक होता. राजकारण या ठिकाणी चालू आहे. तो त्यातलाच एक भाग होता. तिथली निवडणूक आम्ही जिंकतो हे दिसल्यानंतर विरोधकांनी केलेला विषय आहे. त्यामुळे ते स्पष्ट झाले काल सगळं. कोथरूडमध्ये काय चित्र पाहायला मिळेल आपल्याला? कोथरूडमध्ये पुन्हा एकदा कमळ फुललेलं दिसेल आपल्याला. आणि पुण्यातील परिस्थिती? पुण्यामध्ये आता आमचे 7 आमदार आहेत. या निवडणुकीमध्ये आम्ही 100% स्ट्राईक रेट देऊ. 8 आमदार आमचे पुण्यात निवडून येतील. भाजपचा मुख्यमंत्री होईल अण्णा? महायुतीचा. भाजपचा? महायुतीचा. तर मुरलीधर मोहोळ यांनी संपूर्ण कुटुंबासह मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यांची मुलगी, त्यांची पत्नी जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतात आणि यांच्या माध्यमातून जो आहे तो मुरलीधर मोहोळ यांनी एकत्रित येत सगळ्यांनी मतदान करावे असा संदेश देखील जो आहे तो दिलेला पाहायला मिळतोय. पुण्याहून रोहन कदम, जय महाराष्ट्र न्यूज, पुणे.